सोलापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचं मुलासह मतदान केल्याचं प्रकरण. आता या संदर्भात एक महत्त्वाची माहिती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहितेंवर कारवाई होणार आहे. अल्पवयीन मुलाला ईव्हीएम जवळ नेणं त्यांना चांगलंच भोवणार आहे. मोहितेंसह निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सोलापूर उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचे संकेत देण्यात आलेले आहेत. मुलाला ईव्हीएम जवळ नेणं चुकीचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. त्यातील 2 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॉटेलवरती सापडली आहेत. ती बाब खरी आहे, परंतु ती मशीन्स ज्या पद्धतीने आरोप करण्यात आले स्थानिक नागरिकांमार्फत किंवा तिथं उपस्थित असलेल्या व्यक्तींमार्फत की हे गैरप्रकार करण्यासाठी घेऊन जाण्यात येत होत्या, यामध्ये जराही तथ्य नाही. ही आमची राखीव मतदान यंत्र आहेत जे मोहोळ तालुक्यामध्ये जवळपास 30 झोनल अधिकारी असतील, तर अशा प्रत्येक झोनल अधिकाऱ्याकडे 2च्या संख्येनं आम्ही त्यांच्या कार्यक्षेत्रात अचानकपणे कुठली मशीन बंद पडली तर वापरता यावी या कारणासाठी दिलेल्या असतात.